भाऊ, भाजप 365 दिवस ऍक्शन मोडवर असतं. आज निवडणूक संपली की संध्याकाळी दुसऱ्या निवडणूक तयारी सुरू होऊन जाते. पण इतर पक्ष काही तुमच्या स्पर्धेमध्ये दूर दूरपर्यंत नाही. या बैठकीमध्ये नागपूर, अमरावती, आज वर्धा इकडे आहे. काय काय वाटतं तुम्हाला? अपेक्षा काय? नाही, साधारणतः निवडणुकीच्या अगोदर बैठक आहे म्हणून तुम्हाला त्याच्यात काहीतरी नाविन्य वाटतंय. पण तुमच्या माहिती करता सांगतो, आठवड्यात आमच्या 3 बैठका होत्या. काही झूमवर होतात, काही प्रत्यक्ष होतात, काही कोर टीमच्या बैठका होतात. आणि त्याच्यामध्ये फक्त निवडणूक हा विषय नसून पराभव झाला तर गाजायचं नाही, विजय झाला तर माजायचं नाही, या सूत्रांनी लोकांची मनं जिंकण्याच्या दृष्टीने आम्ही काय निर्णय करू शकतो, आम्ही जनतेची सेवा घेण्यासाठी काय योजना आखू शकतो, यावर मॅक्झिमम चर्चा होत असते. निवडणूक हे त्याचं बाय प्रॉडक्ट आहे. एखाद्या निवडणुकीत अपयश आलं म्हणून आम्ही खचत नाही आणि यश आलं म्हणून माजत नाही. आम्हाला याची जाणीव आहे की जनता जो प्रसाद देईल तो प्रसाद स्वीकारायचा असतो. तो कधी गोड असेल, कधी तुरट असेल, कधी खारट असेल, तो आंबट असेल, कडू असेल. जो प्रसाद देईल निवडणुकीत तो स्वीकारायचा आणि पुढच्या जनतेच्या हितासाठी निर्णय घेत जनसेवेसाठी पुढे जायचं. आजही निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होईल, पण याशिवाय या बैठकीमध्ये जिल्हानिहाय आता शेतकरी बांधव जे अडचणीत आहे, संकटात आहे, समस्येचा सामना करताय, यावरही माहिती घेतली जाणार आहे. ज्या आम्ही 31,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम, 31,628 कोटीचं पॅकेज हे शेवटच्या पंक्तीत बसलेल्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल या दृष्टीने ही चर्चा होणार आहे. फक्त निवडणूक एक निवडणूक, निवडणूक दोन्ही निवडणूक हे काँग्रेसचं सूत्र आहे. निवडणूक हे माध्यम आहे, हे आमच्यासाठी साधन आहे, हे साध्य नाही. मंत्रिमंडळामध्ये एक जागा रिकामी ठेवण्यात आलेली आहे. दिल्लीला तुम्ही गेले होते, एक जागा रिकामी ठेवण्यात आलेली आहे. तुमची वर्णी लागणार आहे अशी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, चर्चा आहे. असं आहे, आम्ही कोणीही मंत्रिपदासाठी कधीही काम करत नाही. पक्ष जो सांगेल तो आदेश स्वीकारायचा आणि पुढे जायचं. मंत्रिपदासाठी आम्ही या अगोदरही काम केलं नाही. मंत्रिपदासाठी काम करायचं असतं तर 15 वर्ष आम्ही सत्तेच्या बाहेर होतो. अनेकदा आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून आमच्यामध्ये या असं निमंत्रण यायचं, पण आम्ही आमच्या विचारासाठी काम करतो, मंत्रिपदासाठी काम करत नाही. आमच्यासाठी प्रत्येक पद हे सेवेचं माध्यम आहे. आणि आजही मी आमदार आहे. विधानसभेत जनतेचे विषय घेऊन जनतेचे विषय सोडवण्यासाठी ताकद गावतोच आहे. हा, कधी उत्तर द्यायची जबाबदारी असते, कधी उत्तर घ्यायची दायित्व असतं. तर मी सध्या उत्तर घेणार आहे. जेव्हा उत्तर देणारा होईल तेव्हा चांगले उत्तर देईल, जेव्हा उत्तर घेणारा असेल तेव्हा चांगले उत्तर घेईल. अमित शहाची भेट झाली, काय 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 चर्चा झाली अमित भाई आमचे इतके मोठे नेते आहेत, त्यांची झालेली चर्चा अशी जाहीरपणे सांगायची असते का? आणि जाहीरपणे सांगायची असते तर मग आम्ही तिथं इन कॅमेरा मीटिंग घेण्याच्या ऐवजी तिथं कॅमेराचे केबल्स दिले असते आणि बैठक घेतली असती. अशा बैठकीची माहिती तुमच्या माध्यमातून जाहीर थोडी केल्या जाते.